पुणे मेट्रोमध्ये प्रवाशांच्या संख्येनं नवा उच्चांक गाठलेला आहे। शनिवारी एका दिवसात तब्बल 3,68,000 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आणि यात मंडई स्थानकावरून सर्वाधिक 56,000 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे। गणेशोत्सवामुळे प्रवासी संख्येमध्ये आणखी वाढ झाली आहे। मंडई, कसबा, स्वारगेट स्थानकांवर विशेष गर्दी पाहायला मिळाली आहे। गणेशोत्सवादरम्यान भाविकांना प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेकडून रात्री 34 जादा लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। सीएसएमटी आणि ठाणे कल्याण दरम्यान 22 लोकल धावणार आहेत। अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर मार्गावर 4 विशेष लोकल धावतील। गणेशोत्सवासाठी आपल्या गावी गेलेल्या कोकणवासियांना आता परतीचे वेध लागलेले आहेत। त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये गैरसोय होऊ नये यासाठी रायगडमधून एसटीच्या जादा बसेस सोडल्या जात आहेत। मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी आज 525 तर उद्या 125 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत। सोलापूर शहर आणि अनेक गावांमध्ये डॉल्बी मुक्त सण साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शासनाच्या निर्णयाचं उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये गणेशाचं विसर्जन करण्यात आलं। ग्रामस्थांनी हा निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। धोक्याची लक्षणं दिसल्यास इमारत तत्काळ रिकामी करा असं आवाहन ठाणे महापालिकेने केलेलं आहे। विरारमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर ठाणे मनपा सतर्क झालेली आहे। ठाण्यात अशा दुर्घटनांचा धोका वाढू नये म्हणून पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत। आजपासून 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय। 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि यामुळे फरदापूर इथल्या वाघूर नदीला पूर आलेला असून बनोटी, जरंडी येथील धरण ओव्हरफ्लो झालेले आहे। अधिकच्या पावसानं पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचंही नुकसान झालं। या पावसामुळे शेतांमध्ये पुराचं पाणी घुसलं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी कपाशी पिकं आडवी झालेली आहेत। संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे सोयाबीन उत्पादक संकटामध्ये आलेला आहे। जिल्ह्यात 50% अधिक सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगाचं सावट आहे। सोयाबीन पीक पिवळं पडलं असून आता सोयाबीनच्या शेंगा भरण्याआधीच पीक सुकायला सुरुवात झालेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। जिल्ह्यातल्या 399 गावांमधील जनावरं बाधित झाली आहेत। आतापर्यंत 2000 जनावरं लंपीने त्रस्त झालीत आणि त्यातील 77 जनावरं ही मृत्युमुखी पडलेली आहेत। जुलै 2025 पासून लंपीचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागलाय। पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येते। सांगली जिल्हा परिषदेच्या लेटकमर्स कर्मचाऱ्यांनी नूतन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वार बंद करत झाडाझडती घेतली। यावेळी उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावण्यात आले। दरम्यान उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला। सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार आहे। या प्रारूप प्रभाग रचनेबाबत 15 सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारून सुनावण्या घेतल्या जाणार अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुणे जिल्ह्याच्या मनसरमध्ये मराठा आंदोलकांनी जल्लोष साजरा केलेला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसंच आंदोलकांनी डीजेच्या तालावर ठेकाही धरला। सोलापूरच्या कोंडी गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला। मराठा आंदोलकांच्या लढ्याला यश आल्यानंतर राज्य सरकारचे आभार मानत मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर राज्यभर मराठा समाजानं आनंद व्यक्त केलाय। रायगडच्या रोहा शहरामध्ये देखील मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला। कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प या ठिकाणी मराठा बांधवांनी गुलाल घेऊन एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसलेला आहे। कर्णधार पॅट कमिन्स यानं ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे। पाठीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडलाय। तसंच न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलाही तो मुकणार आहे।
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. स्टार्कनं अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं 2026 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी धक्का मानला जातोय. स्टार्कनं 65 T20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियासाठी प्रतिनिधित्व केलंय. इटलीच्या जॅनिक सिन्नरनं US ओपनमध्ये विजयी सिलसिला कायम ठेवलाय. सिन्नरनं रशियाच्या टेनिसपटूचं आव्हान सरळ 3 सेट्समध्ये परतावून लावत विजय संपादित केलेला आहे. सिन्नरनं हा सामना 6-1, 6-1, 6-1 जिंकत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये इंग्लंडवर शानदार विजय मिळवलाय. आफ्रिकेनं 7 विकेट्सनं विजय मिळवत मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. केशव महाराजच्या फिरकीसमोर इंग्लंडची टीम अवघ्या 131 धावांमध्ये गारद झाली आहे. आफ्रिकेनं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष्य पूर्ण केलं. 4 विकेट्स घेणाऱ्या केशव महाराजला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धेआधी पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली आहे. शारजाहमध्ये खेळवण्यात आलेल्या T20 सामन्यामध्ये अफगाणिस्ताननं पाकिस्तानचा 18 धावांनी धुव्वा उडवलाय. अफगाणिस्ताननं दिलेल्या 169 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला 151 धावा कराव्या करता आल्या. राशिद, नूर आणि नबीच्या फिरकीपुढे पाकिस्तान संघ ढेपाळला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत भारतीय संघाचे माजी गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी एक मोठी माहिती दिलेली आहे. फिटनेस टेस्ट नापास झाल्यामुळे आणि संघातून ड्रॉप झाल्यानंतर शमी हा क्रिकेट कायमचा सोडणार होता असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र भरत अरुण यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे शमीचं करिअर वाचवलेलं आहे. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या कोको गॉफला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागलाय. जपानच्या नाओमी ओसाकानं गॉफवर सरशी साधलेली आहे. गॉफनं 2023 मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा ही जिंकलेली होती. ओमाननं आशिया कपसाठी संघाची घोषणा केलेली आहे. विशेष बाब म्हणजे यात एका मुंबईतील मराठमोळा क्रिकेटरचा सुद्धा समावेश करण्यात आलाय. मुंबईतील कन्नमवार नगरमध्ये राहणाऱ्या करण कमलाकर सोनावळेची ओमान संघामध्ये निवड झालेली आहे. करण सोनावळेचं ओमानच्या प्लेइंग 11 मध्ये सिलेक्शन झालंय, तर तो भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरणार आहे. करण सोनावळेनं जुलै 2024 मध्ये स्कॉटलंड विरुद्ध ओमान संघाकडून वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. प्रतिष्ठेच्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात होती. आघाडीचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. अव्वल 2 बुद्धिबळपटूंमध्ये स्थान पटकावत पुढील वर्षीच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याची संधी प्रज्ञानंदकडे आहे. पंजाबच्या बहुतांश भागांना पावसानं झोडपून काढलेलं आहे. पंजाबच्या अंबालामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रस्ते जलमय झालेले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे भदरवाह आणि चंबाचा जोड रस्ता बंद झाला आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. बंगाली बोलणं हा व्यक्तींच्या निर्वासनाचा एक आधार म्हणून वापरला जात आहे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं सरकारला विचारलाय. त्याचबरोबर भारत कोणालाही योग्य प्रक्रियेचं पालन न करता देशाबाहेर ढकलू शकत नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मत चोरीवरून भाजपवर सतत हल्ला केलेला आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षानं काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याकडे 2 मतदार ओळखपत्र असल्याचा आरोप केलाय. तसंच निवडणूक आयोगानं खेरा यांची चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे. नवी दिल्लीतील यशोभूमी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेमिकॉन इंडिया 2025चं उद्घाटन केलंय. 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या 3 दिवसीय परिषदेमध्ये भारतात एक मजबूत आणि शाश्वत सेमीकंडक्टर इकोसिस्टम विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. बिहारमध्ये विरोधी पक्षानं पंतप्रधान मोदींच्या
दिवंगत आई हिराबेन यांच्याबद्दल अपशब्द वापरलेत. मोदींनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस माझ्या आईला शिवीगाळ करतं. हा माझ्या आईचा अपमान नाही तर देशातील प्रत्येक आई बहीण आणि मुलीचा अपमान आहे, असं पंतप्रधान भाऊक होत म्हणाले. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढताना दिसते. यमुना नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. यमुना नदीची पाणी पातळी आता 205.33 मीटर ओलांडून 205.80 मीटरवर पोहोचलेली आहे. त्यामुळे वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे दिल्लीतील सखल भागात पूर येण्याचा धोका आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये सततच्या पावसामुळे अरवली धरण फुटले. यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. यामध्ये किमान 1400 लोकांचा मृत्यू झालाय तर 3000हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मोठं नुकसान झालेलं आहे. दरम्यान प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. वाशिम केकत उमरा मार्गावरील उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याची समस्या निर्माण झालेली आहे आणि यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतोय. चिखलामुळे अनेकदा लहान मोठे अपघात देखील घडतात. तातडीनं ही समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाशिममध्ये बस फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आलेली आहे. गौरी गणपतीसाठी वाशिम आगारातून 14 बसेस कोकणात पाठवण्यात आल्यात. त्याचा परिणाम जिल्ह्यातील बस फेऱ्यांवर झालाय आणि यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. हावडा मुंबई रेल्वे स्टेशन मुख्य असलेल्या गोंदिया रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म 3 वर अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 3 वर उभ्या असलेल्या डब्याला अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली होती. शिरूर तालुक्यातील शेतकरी केबल चोरीमुळे हैराण झालेले आहेत. गेल्या 4-5 दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमध्ये रात्रीच्या वेळी चोरटे बोरवेल आणि विहिरींच्या वायर कापून त्यातील तांब्याची चोरी करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. कट केली आणि तिथं बघा चंद्रपूर ब्रह्मपुरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळानं सोमनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मंदिराच्या प्रतिकृतीची उंची जवळजवळ 110 फूट उंच असून सोमनाथ मंदिराचं दर्शन घडवणारी प्रतिकृती पाहण्यासाठी हजारो गणेश भक्त गर्दी करत आहेत. मुंबईवरून निघालेली फेरीबोट प्रवाशांना घेऊन अखेर कोकणामध्ये दाखल झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड बंदरामध्ये या फेरीबोटीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. गणेशोत्सवामध्ये कोकणकरांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी फेरीबोट सुरू करण्यात आलेली आहे. मात्र हवामान बदलामुळे बोट उशिराने सुरू करण्यात आली. शालेय अभ्यासक्रमात ट्रान्सजेंडर समावेशक सर्वांगीण लैंगिक शिक्षण समाविष्ट करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर केंद्र सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच महाराष्ट्रासह 6 राज्यांकडून प्रत्युत्तर मागवण्यात आले आहे.